विधान परिषदेच्या उमेदवारांवरनं महायुतीमधला बेबनाव समोर आलेला आहे। मनसेने अभिजित पानसेंची जाहीर केलेली उमेदवारी प्रदेशाध्यक्षांशी चर्चेविना जाहीर झाले असं आशिष शेलारांनी म्हटलेलं आहे। बिनशर्त पाठिंब्यासाठी आभार, पदवीधरच्या उमेदवारीसाठी शुभेच्छा असंही शेलारांनी यावरती म्हटलंय। पानसेंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कोकण पदवीधरसाठी आज भाजपची बैठक होती। तर विधान परिषदेच्या उमेदवारांवरनं महायुतीमधला बेबनाव आता समोर आलेला आहे। आशिष शेलार यांनी यावरती आपली भूमिका मांडलेली आहे। भाजपची आता पदवीधरसाठी स्वतंत्र बैठक होती। तर एकीकडे पानसेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे। मनसेकडनं त्यांची उमेदवारी जाहीर झाली आणि त्यानंतर आता भाजपच्या गोटामध्ये हालचालींना वेग आलेला आहे आणि त्याच अनुषंगाने येणारी आशिष शेलार यांची ही प्रतिक्रिया आपण बघितली। अभिजित पानसे यांची जाहीर झालेली उमेदवारी ही प्रदेशाध्यक्षांशी चर्चा केल्या विना आहे असं आशिष शेलार म्हणतात। कोण काय बोललं ह्याच्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही, त्यांचा स्वतःचा व्यक्तिगत विषय आहे। भारतीय जनता पक्षाची ही सिटिंग जागा आहे। भारतीय जनता पक्षाने यावर उत्तम काम केलंय। निरंजन डावखरे हे उत्कृष्ट वक्ते आहेत, उत्कृष्ट आमदार म्हणून त्यांनी केलेलं काम आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पक्ष लढणीय सिटिंग जागा आहे, स्वाभाविक आहे। आणि मग अविनाश जाधव काय बोलले आणि पानसे काय बोलले यावर मी प्रतिक्रिया देणार नाही, कारण याबद्दलची कुठलीही चर्चा किमान पक्षी त्यांचे पक्षप्रमुख आणि आमचे पक्षाध्यक्ष यांच्यामध्ये झालेली मला तरी माहीत नाही। आणि त्यामुळे चर्चेविना त्यांनी परस्पर घोषित केलेली त्यांची जागा असेल तर त्यावर मी भाष्य एवढंच करेन की शुभेच्छा आहेत, त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला, धन्यवाद। चर्चेविना स्वतः जागा घोषित केली, शुभेच्छा। या पलीकडे मी काय बोलू? एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा आणि त्याचबरोबर आमचे सर्व वरिष्ठ नेते या संदर्भातला महायुतीतून निवडणूक कोणी लढावी या संदर्भातला निर्णय जो आहे तो निर्णय वरिष्ठ मंडळी करत असतात। परंतु कार्यकर्त्यांनी सर्वांनी उमेदवार कोणी जरी असला तरी सर्वांनी एकत्रपणे महायुतीच्या उमेदवाराला जिंकवण्यासाठी काम करावं अशा संदर्भातल्या आज सर्वांना सूचना दिलेल्या आहेत। तर विधान परिषदेच्या उमेदवारीवरनं एकूणच आपल्याला महायुतीमध्ये हा बेबनाव बघायला मिळतोय आणि त्याच अनुषंगाने येत असलेली आशिष शेलार यांची ही प्रतिक्रिया। आणि याविषयी अधिक बोलूया, प्रतिनिधी ओम देशमुख मुंबईतनं आपल्यासोबत आहेत। ओम, आशिष शेलार यांची प्रतिक्रिया सांगते की मनसेनं उमेदवारी जाहीर करणं हे काही भाजपला पटलेलं नाहीये आणि त्याच अनुषंगाने आता भाजपच्या गोटामध्ये हालचाली सुरू झाल्यात। ओम, मनसेनं जरी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला असला तरी आमचा पाठिंबा केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी होता अशा प्रकारचं विधान आता मनसे नेत्यांकडनं केलं जातंय। दुसऱ्या बाजूला मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी जे म्हटलंय त्यातून बरेच राजकीय अर्थ काढले जात आहेत। खऱ्या अर्थानं मुंबईमध्ये भाजप आणि मनसे एकत्र यावे यासाठी आशिष शेलारांनी खऱ्या अर्थानं प्रयत्न केले होते, मात्र आशिष शेलारांनी आता मनसेबाबत अशा प्रकारचं विधान केल्यामुळे खऱ्या अर्थानं कुठेतरी कोकण पदवीधरबाबत मनसे आणि भाजप किंवा एकंदर महायुतीमध्ये सारं काही आलबेल नाहीये हे स्पष्ट झालंय। काल मुख्यमंत्र्यांची भेट जे मनसेचे उमेदवार कोकणचे पदवीधरचे आहेत त्यांनी अभिजित पानसेंनी काल घेतली होती, त्यामुळे कुठेतरी मनसे शिवसेनेच्या बाजूने जाते, कुठेतरी मनसे मुख्यमंत्र्यांना या सगळ्या संदर्भात विनंती करते का किंवा मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद अभिजित पानसे मागण्यासाठी काल गेले होते अशा प्रकारची चर्चा होती। या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज मुंबईमध्ये मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या शासकीय निवासस्थानावरती कोकण पदवीधरबाबत बैठक झाली। यामध्ये भाजपचे महत्त्वाचे पदाधिकारी असतील किंवा इतर मंडळी या बैठकीला उपस्थित होती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुती म्हणून आपल्याला ही निवडणूक लढवायची आहे अशा प्रकारच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्याची माहिती आपल्या हाती आलेली आहे। त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांची भेट जरी मनसेच्या उमेदवाराने घेतली असली तरी मुख्यमंत्र्यांचा पर्यायाने शिवसेनेचा आणि महायुतीचा अधिकृत उमेदवार नक्की कोण असणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय, कारण शिवसेनेचे एक नेते आहेत संजय मोरे यांनी सुद्धा या जागेवर आपण लढण्यास इच्छुक असल्याचं म्हटलं होतं, मात्र त्याला म्हणावासा प्रतिसाद कुठेतरी महायुतीमधून मिळत नसल्याचं दिसतं। त्यामुळे
विद्यमान आमदार जे कोकण पदवीधरमधून आहेत निरंजन डावखरे यांच्या नावावरती कुठेतरी शिक्कामोर्तब होतंय का, याबाबत आता खऱ्या अर्थानं चर्चा सुरू आहेत. निरंजन डावखरेंचं काम असेल किंवा इतर सगळ्या गोष्टी असतील, त्यामुळे त्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब होणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय. या सगळ्या घडामोडी घडत असताना मनसेनं वेगळी चूल मांडणं, मनसेनं आपला उमेदवार जाहीर करणं, यामुळे निश्चित अर्थानं मनसेनं जो बरोबर आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या अनुषंगानं हा जो काही वाद महायुतीमध्ये उद्भवलेला आहे त्या निमित्तानं कसा समन्वय साधला जातो आपल्याला बघावा लागेल. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती आणि विश्लेषणासाठी. पुढे